students, and welcome to My English Teacher. Dear students, today in this video we are going to study the third lesson from the 12th standard English syllabus, and the name of the lesson is The Cope and the Anthem, written by O. Henry. So before starting the lesson, let us read the brief information about the writer of the lesson, Mr. O. Henry. O. Henry was born on 1862 and he died on 1910. William Sidney Potter, an American writer, is better known by his pen name O. Henry. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेसनचं नाव आहे द कोप अँड द अँथम आणि या लेसनच्या लेखकाचं नाव आहे ओ हेनरी. मात्र हे त्यांचं पेन नाव असून त्यांचं खरं नाव विल्यम सिडनी पॉटर असं आहे. ही वॉज अ विरोशियस रीडर सिन्स चाइल्डहुड. द मीनिंग ऑफ विरोशियस इज गिवन. विरोशियस म्हणजे अति उत्साही. तर लेखक बालपणापासूनच एक अति उत्साही वाचक होते. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, as a columnist, and as a occasional cartoonist. तर लेखकाने एक साप्ताहिक सुरू केलं होतं आणि त्या साप्ताहिकेचं नाव होतं द रोलिंग स्टोन. मात्र काही कारणास्तव ज्यावेळेस हे साप्ताहिक चाललं नाही, त्याची विक्री झाली नाही, त्यावेळेस लेखकानं आणखीन दुसऱ्या एका साप्ताहिकेला जॉईन केलं आणि त्याचं नाव होतं हाऊस्टन पोस्ट. त्यामध्ये लेखक एक रिपोर्टर म्हणून, एक कॉलमनिस्ट म्हणजे स्तंभ लेखक म्हणून आणि कधी कधी तर एक ओकेजनल कार्टुनिस्ट म्हणून सुद्धा काम पाहत होते. द स्टोरी द कोप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. टू डिस्क्राइब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thought and ending in almost every story. तर ओ हेनरी यांच्या लिखाणाची एक खासियत आहे की त्यांच्या जेवढ्या काही कथा आहेत त्या कथांमध्ये स्माइल विथ टीयर्स असं थीम असतं आणि थोडक्यात कभी खुशी कभी गम. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी is a vagabond and a person with a criminal background. तर आपण आता जी स्टोरी अभ्यासत आहोत, द कोप अँड द अँथम, यामधील जो प्रमुख कलाकार, जो प्रमुख पात्र आहे त्याचं नाव आहे सोपी आणि हा एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री एंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. तर हा सोपी येणाऱ्या थंडीच्या ऋतूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एक सुरक्षित जागेच्या शोधात होता आणि ती सुरक्षित जागा त्याच्या मतानुसार एक कारागृह अशी होती आणि म्हणून तो कारागृहामध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापर करून गुन्हे करण्याचा प्रयत्न करत होता. द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वेन. तर लेखकानं या गोष्टीमध्ये सोपीचे बार केलेले जे प्रयत्न आहेत कारागृहामध्ये जाण्यासाठी ते कशा प्रकारे फसतात याचं चांगलं उत्तम वर्णन एक विनोदी शैलीमध्ये केलेलं आहे. द कोप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. तर ही जी कथा आहे हिचं थीम आपण जर का बघितलं ते आहे फ्रीडम अँड कन्फाइनमेंट, स्वातंत्र्य आणि कैद. Initially, Sophie feels that there is freedom from miseries and worries only in confinement. तर हा सोपी याचं जगापेक्षा थोडंसं वेगळंच मत आहे की त्याच्या मते की कैद किंवा कारागृहामध्ये जो आनंद मिळतो, जे स्वातंत्र्य असतं ते कुठेच नसतं. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड रिझॉल्व्स टू वर्क हार्ड. सो या स्टोरीमध्ये आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेस सोपी एक गाण्याचं गीत काही बोल ऐकतो त्यावेळेस त्याचं मत परिवर्तन होतं, आयुष्यामध्ये त्याच्या बदल होतो. सोपी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलाइजेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. तर या लेसनमध्ये शेवटचा जो भाग आहे तो थोडा सिरियस आहे.
त्याचं कारण असं की ज्यावेळेस सोफीला त्याच्या आयुष्याबद्दल असणाऱ्या महत्वाची जाणीव होते, नेमकं त्याच वेळेस त्याला पोलीस कैद करतात आणि जेलमध्ये टाकतात. नाव लेट अस स्टडी अ ब्रीफ इन्फॉर्मेशन अबाउट द मेन कॅरेक्टर ऑफ द लेसन, सोफी. चला तर सोफी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. सोफी वॉज अ होमलेस बॉय. He lived on a bench in park in New York. Winter was coming and this made Sophie worrisome as he had no home and a bed. He decided to visit the prison of Blackwell's Island for 3 months. The prison was going to give him shelter and food for free. So, हा थोडासा ब्रीफ इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सोफी हा एक अतिसाधारण व्यक्ती होता की ज्याला राहण्याची आणि पोटभर अन्न मिळवण्यासाठी इच्छा होती आणि त्यासाठी तो कुठल्याही थराला जायला तयार होता. येणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क तो कारागृहाची निवड करतो आणि त्यासाठी तो जाणून बुजून गुन्हे देखील करायला तयार होतो. आता या लेसन मधील अन्य पात्रांची ओळख करून घेऊया. कॅरेक्टर्स. Sophie. He is the main character of The Cope and the Anthem and the only character whose name we know. तर या लेसन मध्ये एकाच व्यक्तीचं नाव स्पष्ट करण्यात आलं आहे आणि तो म्हणजे सोफी. नेक्स्ट इज पोलिसमॅन. वी काउंट 6 कोप्स इन टोटल थ्रू आउट दिस स्टोरी. द नेक्स्ट इज वेटर्स. लाईक द कोप्स द वेटर्स आर नेमलेस. या स्टोरीमध्ये वेटर्सचा उल्लेख आहे मात्र त्यांचं नाव काही सांगितलेलं नाही. अनलाइक द कोप्स, 2 of the 4 we see in the story. Next, the umbrella man. The last thing Sophie does to try to get arrested before giving up for the night is to steal an umbrella from a person. So the umbrella man is a little important in the story because he is the same man from whom the hero Sophie tries to rob the umbrella. Now the next characters. The lady. The lady is the only female in the story and she provides a little comic relief. The next one is the organist. The person who plays an organ. It can be a mouth organ or some other musical instrument. We never see the organist, but he or maybe she is important in the story. Now, last but not the least is the judge. The judge sentences Sophie to a jail at the very end of the story. We know nothing about him. कहाणीच्या शेवटी, या गोष्टीच्या शेवटी जज हे पात्र आपल्याला वाचायला मिळतं की जो सोफीला शेवटी 3 महिन्यांचा कारागृह ठोठावतो. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. लेसनचं नाव आहे द कोप अँड द अँथम. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of the asphalt where Broadway and the Fifth Avenue flow together. तर आपल्या स्टोरी मधला हा सोफी नावाचा जो कलाकार जे पात्र आहे तो भल्या सकाळी चौकामध्ये स्ट्रोल करत होता, मन मोकळा फिरत होता. स्ट्रोलचं मिनिंग आपण पाहू शकता. वॉक्ड इन टू अ लेजरली वे इन अ रिलॅक्स्ड मॅनर. Up Broadway, he turned and stopped at a luxurious cafe. तर चालता चालता तो ब्रॉडवेला आला आणि तिथून तो मुडला आणि एका लक्झरियस कॅफे जवळ येऊन तो थांबला. Sophie had confidence in himself from the lowest button of his vest upward. So आपण चित्रामध्ये पाहू शकता की त्याने एक ब्लेझर घातलेला आहे आणि त्या ब्लेझरचे जे बटन आहेत त्या शेवटच्या बटनापासून म्हणजे थोडक्यात बेंबीच्या देठापासून त्याला आत्मविश्वास होता. He was shaven and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on the Thanksgiving day. तर या सोफीला त्याने जो बो त्या ब्लेझरच्या आतमध्ये घातलेला होता तो त्याला कोणीतरी गिफ्ट दिलेला होता. कोणी दिला होता त्याला गिफ्ट? अ लेडी मिशनरी. लेडी मिशनरी मीन्स अ वुमन वर्किंग फॉर अ चॅरिटी की ज्यांना आपण नन किंवा सिस्टर्स असं सुद्धा म्हणतो. ऑन थँक्स गिव्हिंग डे. तर त्याला एक विशिष्ट सणाच्या दिवशी स्पेशली थँक्स गिव्हिंग डे मीनिंग बघा 4th Thursday
of November marked with religious observance and traditional meal. या दिवशी त्याला एका सिस्टरनी तो बो गिफ्ट केला होता. If only he could reach at the table in the restaurant unsuspected, success would be his. So सोपीला काही करून त्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश घ्यायचा होता आणि एका खुर्चीवर जाऊन बसायचं होतं. The portion of him that would show above the table would raise no doubt in waiter's mind. तर सोपीने जे ब्लेझर घातलेलं होते जे छान होतं, स्वच्छ होतं. बाकीचे कपडे जरी त्याचे मळकटलेले असले तरी त्याचा ब्लेझर स्वच्छ होता आणि म्हणून त्याला असं वाटलं की एखादा वेटर पाहिल तर त्याचा वरचा भाग म्हणजे ब्लेझर घातलेला त्याला पाहिल आणि कोणीच त्याच्यावरती संशय घेणार नाही. A roasted mallard duck, thought Soapy, would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. So Soapy was thinking about the dishes he would like to order, especially the mallard duck. Mallard duck म्हणजे बघा रोस्ट केलेलं एक रानटी बदक त्याला खाण्याची इच्छा होती. फॉरेन कंट्रीजमध्ये लोक काहीही खातात आपल्याला चांगलं माहिती आहे. A bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. असा एक छान बेत त्याने मनातल्या मनात केला आणि तो त्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी निघाला. $1 for the cigar would be enough. The total would not be so high as to call forth an extreme of revenge from the cafe management. ते त्याने मनात विचार केला की ज्या ज्या गोष्टी तो खाऊ इच्छित होता त्याचं बिल जास्त येणार नव्हतं आणि म्हणून कॅफे मॅनेजमेंट त्याच्यावरती जास्त रागवणार नाही अशी त्याची अपेक्षा होती. अँड येट द मीट वुड लीव हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलंड. सो त्याची इच्छा होती की पोटभर अन्न खाल्ल्यानंतर जरी त्याला कैद झाली आणि त्याच्या इच्छेनुसार त्याला जरी विंटर आयलंडला जाण्याची संधी मिळाली. विंटर आयलंड आपण स्क्रीनवरती पाहू शकता. विंटर आयलंड हे काय हॉलिडे प्लेस नाही, इट्स नॉट अ टुरिस्ट प्लेस, इट्स अ जेल. तर सोपीला जेलमध्ये जाण्याची इच्छा होती आणि त्यासाठी तो हे गुन्हा करत होता. बट ॲज सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोर, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर अँड डिकेडंट शूज. तर सोपी त्या रेस्टॉरंटच्या दरवाजासमोर येताच त्या हेड वेटरची नजर त्याच्या त्या टॅटर्ड ट्राउझर्स वरती गेली म्हणजे फाटलेल्या पॅन्ट वरती गेली अँड डिकेडंट शूज वरती गेली. डिकेडंट मीन्स ओल्ड अँड वोन आउट शूज. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड him about and conveyed him in silence and haste to sidewalk and averted the ignoble fate of the menaced mallard. So सोपी त्या रेस्टॉरंटच्या दरवाजाजवळ येताच त्या हेड वेटरने त्याला हाताच्या इशाऱ्याने लगेचच बाहेर जाण्यासाठी सांगितलं. इग्नोबल फेट, इग्नोबल म्हणजे डिसऑनरेबल, लाजीरवाणं त्याचं नशीब होतं की त्याला आता कुठलीच गोष्ट विशेष करून ते मालाड डक खाण्याचा आनंद घेता येणार नव्हता. सोपी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कवेटेड आयलंड वॉज नॉट टू बी अन इझी वन. सो सोपीला असं वाटलं की त्याच्या मनामध्ये ज्या कारागृहामध्ये जाण्याची इच्छा आहे ती काही एवढीही सोपी नाही. कवेटेड आयलंड म्हणजे कवेटेडचे मिनिंग बघा, ग्रेटली डिझायर्ड. लोकांना कुठं कुठं जाऊशी वाटतं, लोकांना फॉरेनला जाऊशी वाटतं, लोकांना फिरायला जाऊशी वाटतं, लोकांना एखाद्या सुंदर पर्यटन स्थळाला भेट देऊशी वाटते. या व्यक्तीला सोपीला चक्क एका कारागृहामध्ये जाण्याची इच्छा होती. थोडासा हटके हा व्यक्ती होता. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. लिंबो मीन्स अ बॉर्डर प्लेस, एक तुरुंग बिटवीन हेल अँड हेवन. तर या सोपीला त्या कारागृहामध्ये जाण्याची खूप इच्छा होती. ॲट अ कॉर्नर ऑफ द 6th Avenue, इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेस ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. तर 6th Avenue रोडला एक दुकानामध्ये जे दुकान चमचम करत होतं विद्युत लाईट्सने, तर त्या दुकानाच्या जे दुकान होतं त्याला एक ग्लास लावलेली होती आणि त्या ग्लासच्या आतमध्ये सुंदर असे खाद्यपदार्थ डिस्प्लेसाठी ठेवण्यात आले होते. सो
Soapy took a stone and dashed it through the glass. सोपी लगेचच तिथे गेला, त्याने एक दगड उचलला आणि लगेच त्या काचेच्या दिशेने भिरकावला. People came running round the corner and the policeman in the lead. Soapy stood still with his hands in his pocket and smiled at the sight of the brass button. तर सोपीने त्या काचेला दगड मारला. दगड मारताच ती काच सुटली. सोपी तिथेच उभे राहिला आणि पोलिसाला पाहून तो चक्क हसला देखील. पोलिसाने एक विशिष्ट ड्रेस परिधान केला होता ज्यावरती ब्रासचे बटन्स लावलेले होते. ब्रास हा एक धातू आहे. Where is the man that done that? Inquired the officer agitatedly. So when the police came, he immediately asked with anger that where is the man? Don't you think that I might have done or I might have had something to do with it? Said Soapy with a friendly voice as one greets good fortunes. So as Soapy saw the policeman coming, he was very excited. He was very happy. Because he wanted the police should notice him, arrest him and carry him to the jail. तो त्या पोलिसाची जणू वाटच पाहत होता की त्याने यावं, विचारावं, त्याला पकडावं आणि त्याला कारागृहामध्ये घेऊन जावं. The policeman refused to accept Soapy even as a clue. Men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. With drawn club, he joined in the pursuit. Soapy, with disgust in his heart, drifted along twice unsuccessfully. So, when the policeman came towards Soapy, ज्यावेळेस एक तो पोलीस सोपी जवळ आला आणि सोपी त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता की काच त्यानेच फोडली होती. मात्र पोलिसाच्या अनुभवानुसार कुठल्याही व्यक्ती जो गुन्हा करतो तो एका ठिकाणी कधीच थांबत नाही, विशेष करून पोलीस आल्यानंतर. आणि म्हणून पोलिसांनी त्याच्यावरती विश्वास ठेवण्यास नकार दिला. आणि तेवढ्यात एक व्यक्ती रोडच्या दिशेने धावत होता. त्या व्यक्तीमागे लोक पळाले आणि मग पोलीस सुद्धा त्या व्यक्तीच्या मागे धावू लागले. ऑन द अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. इट कॅटर्ड टू अ लार्ज एपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. तर रोडच्या विरुद्ध दिशेला आणखीन एक रेस्टॉरंट होतं जे छोटंसं होतं, जिथे चांगल्या प्रकारचं जेवण आणि परवडणाऱ्या पैशामध्ये ते जेवण मिळत होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक, इट्स सूप अँड नॅपरी थीम. तर या हॉटेलमध्ये जे क्रॉकरी आयटम्स होते, जे भांडे होते, जे वातावरण होतं ते खूपच थिक होतं. म्हणजे काय, लोकांनी गजबजलेलं होतं. मात्र त्या हॉटेलमध्ये असणारं सूप, जे नॅपरी म्हणजे काय, कापडाचं नॅपकिन होतं, ते खूप थिन होतं. थोडक्यात हे हॉटेल बाहेरून जसं दिसत होतं तसं आतमधून नव्हतं. Into this place, Soapy betook himself without challenge. Betook means स्वतःला ताब्यात ठेवणे. Without a challenge. Nobody was going to stop him here, question him here. So Soapy was in a relaxed manner. एक साधं हॉटेल असल्यानं तो तिथे एकदम रिलॅक्स्ड होता. At a table he sat and consumed beef stick, flapjacks, dog nuts and a pie. तो टेबलवरती बसल्यानंतर त्याने काही गोष्टी ऑर्डर केल्या आणि त्याचा आस्वाद घेतला. रीड आउट करूया. बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डॉग नट्स अँड अ पाय. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युटेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वर टोटल स्ट्रेंजर्स. सो आफ्टर हॅव्हिंग द फूड, जेवण घेतल्यानंतर सोपीने वेटरला सांगितलं की त्याचा आणि पैशाचा दूरवर संबंध नाही. हे ऐकताच वेटर साहजिक रागावला असेल. नाव गेट बिझी अँड कॉल अ कोक, सेड सोपी, अँड डोंट कीप अ जेंटलमन वेटिंग. तर सोपी स्वतःहून त्या वेटरला म्हणाला, आता जास्त मला न थांबवता पोलिसांना बोलवा आणि मला लगेच धरून द्या. नो कोक फॉर यू, सेड द वेटर with a voice like a butter cakes and an eye like the cherry in the Manhattan cocktail. हे कोण? तर तो वेटर म्हणाला, तुझ्यासाठी पुरेसाची नाही, आम्हीच पुरेसे आहोत तुला. आणि त्याने लगेच दुसऱ्या वेटरला बोलावलं. Neatly upon his left ears on the collar's pavement
the two waiters pitched Sophie. तर त्या दोन वेटरांनी या सोपीला उचललं आणि फुटपाथ वरती पेव्हमेंट वरती पिच्ड केलं म्हणजे काय थ्रो केलं फेकून दिलं. ही अरोज जॉइंट बाय जॉइंट ॲज अ कार्पेंटर रूल्स ओपन्स अँड डस्टेड हिज क्लोथ्स. तर बाहेर आल्यानंतर सोपीने काय केलं आपले कपडे हळुवारपणे झटकले आणि जणू काही झालंच नाही अशा प्रकारे तो वागू लागला. अरेस्ट सीम्ड नाव बट अन इल्युसिव्ह ड्रीम. इल्युसिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड कॅच ऑर अचीव. तर आता त्याला जेलमध्ये जाणं हा थोडासा डिफिकल्ट जॉब वाटत होता अवघड गोष्ट वाटत होती. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. अ पोलिसमॅन हु स्टूड बिफोर अ ड्रग स्टोर 2 doors away laughed and walked down the street. तर ही घटना तो एक पोलीस पाहत होता जो एका ड्रग स्टोर जवळ एका मेडिकल स्टोर जवळ उभा होता. त्याने सोपीला पाहिलं तो हसला आणि तो तिथून निघून गेला. थोडक्यात पोलीस त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करत होते. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. सो त्याला असं भीती वाटत होती. मनामध्ये एक विचार आला की जणू काही एखाद्या भूतानं त्याला पछाडले की काय एखादा वाईट आपण त्याला म्हणतो काला साया त्याच्यावरती होता की काय की जणू त्यामुळे पोलीस त्याला पकडत नव्हते. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड वेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लॉन्गिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ द डिसऑर्डरली कंडक्ट. तर सोपी चालता चालता एका थिएटर जवळ आला. तिथे त्याने एका पोलिसाला पाहिलं आणि त्याला पाहताच तो काय करू लागला लगेचच डिसऑर्डरली कंडक्ट प्रमाणे चुकीच्या पद्धतीने तो वागू लागला. एखादा मद्य पिल्यानंतर बघा कसा नीट चालत नाही व्यवस्थित चालत नाही मोठ्याने ओरडतो गोंधळ करतो लोकांचं अटेन्शन गोळा करण्याचा प्रयत्न करतो. अगदी त्याच पद्धतीने सोपी सुद्धा वागत होता. ऑन द साइडवॉक सोपी बिगॅन टू येल ड्रंकन गिबरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. तर सोपी एखाद्या मद्यपीप्रमाणे मोठ्यानं हार्श व्हॉइस मध्ये ओरडत होता. ही डान्स्ड, ही हाउल्ड, ही रेव्ड अँड अदरवाइज डिस्टर्ब द स्काईज. तर तो मोठ्याने आवाज करून नाचून ओरडून सगळ्या लोकांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत होता. द पोलिसमॅन मियरली टुवर्ड हिज क्लब टर्न्ड हिज बॅक टू सोपी अँड रिमार्क टू द सिटीजन. तर पोलिसांना त्याला पाहिलं टुवर्ड केलं म्हणजे टर्न समथिंग क्विकली राऊंड अँड राऊंड. त्याने त्या सोपीला पाहिल्यानंतर चक्क तो पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करत दुसरीकडे वळाला आणि लोकांना म्हणाला इट इज वन ऑफ दम येल लॅड्स सेलिब्रेटन द गूज एग्ज दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज. नॉइझी बट नो हार्म. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. तर त्या पोलिसांनी लोकांना सांगितलं की हा एक कॉलेजचा तरुण आहे त्या हॅटफोर्ड कॉलेजचा तरुण आहे की ज्यांना पकडू नये असा फरमान त्यांना मिळाला होता अशी सूचना त्यांना देण्यात आली होती.